नमस्कार मित्रांनो, CSCच्या माध्यमातून आधार ऑपरेटरचे रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे. जे व्हीएलई आधारचे काम करण्यास इच्छुक आहेत ते CSCच्या माध्यमातून ॲप्लिकेशन करू शकतात. ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला जर यामध्ये काम भेटले तर आपल्याला आधार सेंटरवर काम करावे लागणार आहे. तर यामध्ये आपण फोटो अपडेट करणे, जन्मतारीख अपडेट करणे, पत्ता अपडेट करणे, नवीन आधार कार्ड काढणे, आधारचे जेवढे काही कामे असतील ते आपण यामध्ये करू शकतात आणि आपणास यामध्ये कमीत कमी 15 ते 25 हजारापर्यंत सॅलरी सुद्धा मिळू शकते. तर रजिस्ट्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती कशा प्रकारे राहणार आहे ती पाहूया आपण याच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपणास या वेबसाईटवर यायचे आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे करिअरमध्ये आपण पाहू शकतात की इथे जॉब ओपनिंग. तर इथून हे जे काही 2 नंबरचे ऑप्शन आहे ASK ऑपरेटर, तर इथे व्ह्यू जॉब्स याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे. व्ह्यू जॉब्सवर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपण पाहू शकतात आधार सुपरवायझर ऑपरेटर जॉब ओपनिंग. त्यानंतर मित्रांनो इथे खाली आपण पाहू शकतात की CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आधार सुपरवायझर किंवा ऑपरेटर. त्यानंतर खाली इथे पाहू शकतात कॅन्डिडेट शुड हॅव आधार ऑपरेटर अथवा सुपरवायझर सर्टिफिकेट इश्यूड बाय टेस्टिंग अँड सर्टिफाईंग एजन्सी ऑथराइज्ड बाय UIDAI फॉर डिलिव्हरिंग आधार सर्व्हिस. म्हणजेच उमेदवाराचे आधार सेवा देण्यासाठी UIDAI द्वारे जारी केलेले आधार ऑपरेटर प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे. तर यामध्ये हे जे काही स्टेट दाखवले जात आहे हे स्टेट आपण यामध्ये पाहून घ्या. तर यामध्ये आपले जे काही स्टेट आहे जसे की महाराष्ट्र. त्यानंतर इथे आपण पाहू शकतात की 30 मे 2025 ते 30 जून 2025. तर याची जी काही लास्ट तारीख आहे मित्रांनो ॲप्लिकेशन करण्याची ती 30 जून आहे. तर ॲप्लिकेशन करण्यासाठी आपणास इथे अप्लाय नाव या टॅबवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण येथे मित्रांनो पाहू शकतात की ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट टू बी फिल्ड प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर अ पिरियड 1 इयर ओनली. म्हणजेच खालील पदासाठी केवळ 1 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने अर्ज हे मागविण्यात येत आहेत. तर आपण यामध्ये डिस्ट्रिक्ट पाहू शकतात की येथे स्टेट जसे की आपले महाराष्ट्र आहे आणि नंबर ऑफ व्हॅकन्सीज. तर लास्ट ॲप्लिकेशन डेट काय आहे तर 30/6/2025. तर यामध्ये आपण पाहू शकतात की अहमदनगरमध्ये 1 व्हॅकन्सी आहे, अकोलामध्ये 1 आहे, भंडारामध्ये 1 आहे, गडचिरोलीमध्ये 2 आहे. त्याचप्रमाणे आपण ह्या ज्या काही व्हॅकन्सी आहे ह्या व्हॅकन्सी येथे पाहू शकतात. सातारामध्ये 2 आहे, पुण्यामध्ये 1 आहे. तर या जिल्ह्यासाठी व्हॅकन्सीज आहे. मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सेस. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण पाहिलं तर मिनिमम 18 इयर्स एज ऑर अबव, म्हणजेच आपले जे काही वय आहे हे 18 वर्षे हे कंप्लीट असायला हवे किंवा त्यापेक्षा सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपण 12वी उत्तीर्ण हे असायला हवे किंवा मॅट्रिक्युलेशन प्लस 2 इयर्स ITI किंवा मॅट्रिक्युलेशन प्लस 3 इयर्स पॉलिटेक्निक डिप्लोमा आपला हा असायला हवा. आणि आपल्याकडे UIDAI द्वारे जारी केलेले आधार ऑपरेटर प्रमाणपत्र असणे हे आवश्यक आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपणास हे जे काही पेज आहे खाली येथे स्क्रोल डाऊन करायचे आहे आणि येथे अप्लाय नाव याच्यावर क्लिक करायचे आहे. अप्लाय नाव याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की नेम ऑफ पोस्ट आधार सुपरवायझर ऑपरेटर अँड डिस्ट्रिक्ट. तर यामध्ये मित्रांनो आपणास आपले नाव टाकायचे आहे. जसे आधार कार्डवर नाव असेल तसे नाव टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे, आपला पॅन कार्ड नंबर येथे टाकायचा आहे, आपली जन्मतारीख यामध्ये निवडून घ्यायची आहे. त्यानंतर आपले स्टेट जसे की महाराष्ट्र, त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट अप्लाइड फॉर डिस्ट्रिक्ट यामधून आपणास निवडायचं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन आपणास यामध्ये निवडायची आहे. त्यानंतर टोटल एक्सपिरियन्स इन इयर्स, तर आपल्याला या कामाचा अनुभव किती वर्षाचा आहे ते सुद्धा यामध्ये नमूद करावे लागणार आहे. जर 1 वर्षाचा असेल तर 1 करा, 2 वर्षाचा असेल तर 2. त्याचप्रमाणे रेसिडेंट ऑफ स्टेट, आपले जे काही स्टेट आहे रेसिडेंट हे महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र निवडा. त्यानंतर रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट, आपला डिस्ट्रिक्ट याच्यामधून निवडून घ्या. त्यानंतर मित्रांनो येथे अपलोड रिझ्यूम,
तर हे काही ऑप्शनल नाही. जे काही रेड स्टार मार्क आहे ही माहिती भरवणे आपणास कंपल्सरी आहे. त्याचप्रमाणे आपणास येथे आधार सुपरवायझर सर्टिफिकेट चूज फाईलवर क्लिक करून आपले जे काही सर्टिफिकेट असेल ते सर्टिफिकेट आधारचे आपणास यामध्ये अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर जेंडर आपणास यामध्ये निवडायचे आहे, मेल फिमेल. त्याचप्रमाणे नंतर आपणास हा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा आपणास यामध्ये फिलअप करायचा आहे आणि हा फॉर्म येथे सबमिट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपण जर आधारचे काम करण्यास इच्छुक असाल आणि आपण या जिल्ह्यामधून असाल तर आपण हा अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.